तुकाराम 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 यमाना घाबरावं नवल नाही, आपल्यातला राम जागा व्हावा. ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया लागता सहज वासनेचे बीज जळून जाय, मग रामनामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढुला, कंठी प्रेम दाटे नयनी नीरलोटे, हृदयी प्रगटे राम रूप. तुका म्हणे साधन
प्रतिष्ठे पूर्वपुण्य मग राम नामे उपजे आवडी सुख घडो घडी वाढू लागे सुख घडो घडी वाढू लागे विठ्ठल विठ्ठल करू करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुरो सुधारी बरणौ रघुबर विमल जसो जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेस विकार शरण शरण
लागता सहज वासणीची बीज जळून जाये मग राम नामे उपजे आवडी सुख घडो घडी वाढू लागे. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्रीमंत संत वैराग्याची महामूर्ती, वैराग्याचं ज्वलंत प्रतीक असणारे, वैराग्य या शब्दाला सुद्धा ज्यांच्यामुळे महत्त्व प्राप्त झालं असे विश्ववंद्य जगद्गुरु तुकोबाराया यांचा चार चरणाचा अतिशय उत्कृष्ट सुंदर सगळ्यांच्या लक्षात येईल अशा अर्थाचा अभंग आज या प्रसंगी सेवेसाठी निवडलेला आहे. आपल्याकडे अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराया यांचे विद्यवंशराज गुरुवर्य वैकुंठवासी विवेकानंद वास्कर महाराज श्रद्धेय दादा यांच्या प्रेरणेने व वैकुंठवासी हरिभक्तपरायण विठ्ठल भाऊ ठवरे यांच्या कृपा आशीर्वादाने तसेच हरिभक्तपरायण भागवत भाऊ भजनी मंडळ व ग्रामस्थ खुडूस मंडळी या सगळ्यांच्या सुंदर अशा नियोजनानं भव्य असा हा महायज्ञ संपन्न होतो आहे. आणि या नामयज्ञामध्ये 18 वर्षाची ही परंपरा आहे. या नामयज्ञामध्ये 4थ्या दिवसाचं कीर्तन भगवंताच्या चरणावर अर्पण करण्याचं सद्भाग्य मला प्राप्त झालेलं आहे. ही कीर्तन सेवा मी स्वीकारावी. खरं तर खुडूसमध्ये 2-4 वेळा कीर्तनासाठी मला येण्याचा योग आला आणि सगळ्यात पहिले आदरणीय आमचे ठवरे काका त्यांनी मला कीर्तनासाठी आपल्या गावामध्ये निमंत्रित केलं. त्याच्यानंतर खुडूसकरांची आणि एक चांगली ओळख, एक सद्भाव निर्माण झाला आणि 2-3 वर्षापासून आपण संपर्कात आहोत. बऱ्याच वेळेला कीर्तनासाठी येण्याचा योग आला. दत्त जयंतीला तर दरवर्षी फोन येतो, पण मागच्या 1-2 वर्षात काही मला येणं झालं नाही. पण मी माझ्या माध्यमातून काही महाराज मंडळी आपल्याकडे कीर्तनासाठी पाठवले. म्हणजे खुडूसकरांचं आणि जे एक आपलं नातं आहे, चकलंबा गावामध्ये आम्ही राहतो, तर एक आत्मीयता निर्माण झालेली आहे. या वर्षीच्या कीर्तनासाठी श्रीमान आमचे दादा महाराज पाटील आणि त्याचबरोबर काय त्या बाबांचं बुरकुल आडनाव बाबा, हां हां आमचे महादेव महाराज, आडनाव फार कुरकुर असल्यासारखं वाटतं. तर आमचे बुरकुल बाबा महादेव महाराज, तर मामांनी दरवर्षी फोन करा, एरवी सुद्धा संपर्कात असतात. आणि बस आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून इथे येण्याचा योग आला. पुन्हा मी सगळ्यांचे खूप धन्यवाद व्यक्त करते की तुम्ही दरवर्षी 2 वर्ष तर झाले तुम्ही मला बोलावत आहात, 2-3 वर्षापासून. सगळ्यांचे खूप धन्यवाद. कीर्तनासाठी सगळी गुणीजन मंडळी आहेत, वयानं ज्येष्ठ असणारी सगळी मंडळी आहेत. गायनाची फार गोड अशी साथ देणारे हरिभक्तपरायण वयानं ज्येष्ठ असणारे आमचे बाबुराव आबा शेकापुरे आबा, बाबांच्या चरणावरती आम्ही वंदन करतो. ही ज्येष्ठ माणसं आहेत. याही वयामध्ये ताकदीनं स्वर लावताय, स्वर हालत नाही त्यांचा, म्हणून एकदा टाळी वाजूयात महाराजांसाठी. अंगातली शक्ती कमी झाली की स्वर हालायला लागतो, पण अजिबात स्वर हालत नाही. त्याजवळ आमच्या हरिभक्तपरायण अरुण महाराज वाळके आणि महेश महाराज विधाते या माझ्या दोन्ही भावंडांसाठी सुद्धा टाळी वाजूया. तबल्याची साथ देण्यासाठी आमच्या हरिभक्तपरायण ऋषी नाव आहे का तुमचं? गणेश नाव आहे. आमचे गणेश महाराज आहेत आणि ऋषिकेश दुसरे आहेत का कोणी? वा वा. मृदंग वादक ऋषिकेश महाराज आहेत, आमचे गणेश महाराज आहेत. आणि ज्ञान मंदिर वारकरी शिक्षण संस्था दहिगाव, तर ही जी ज्ञान मंदिर वारकरी शिक्षण संस्था आहे, या संस्थेतल्या विद्यार्थ्यांसाठी आणि या विद्यार्थ्यांना घडवणाऱ्या गुरुसाठी दोघांसाठी एकदा टाळी वाजवूयात आपण. आमचे गणेश बाबा सुंदर तबल्याची अप्रतिम तबला वादन आहे. एवढ्या सुंदर जागा निघतायत ना गणेश महाराज, म्हणजे मला थोडं कळतं त्याच्यातलं, म्हणून तुमचं कौतुक करते. फार सुंदर, फार सुंदर. आमच्या गणेश महाराजांसाठी जरा जोरात टाळी वाजवूयात आपण. आणि वेळापूर या भागामध्ये एवढे चांगले रत्न आहेत. खरं तर आमचे रमेश भाऊ मस्के खंडाळीकर त्यांच्या माध्यमातून या गोड रत्नाची आम्हाला ओळख झाली. आषाढीच्या काळामध्ये त्यांच्याकडे जेव्हा आम्ही थांबतो दिंडी घेऊन, त्यावेळेला सुंदर भजन आणि त्यांचं तबला वादन आम्हाला ऐकायला मिळतं. खूप आनंद वाटतो. एकदा तर मी कथेसाठी सुद्धा फोन केला होता, पण व्याप आहे त्यांना, पाठीमागे जबाबदारी खूप आहे, म्हणून येता नाही आलं. काही हरकत नाही. गणेश महाराज सुंदर आम्हाला तबल्याची साथ देत आहेत. माझी विद्यार्थिनी भाविका, हे पुरुषाचं वाद्य आहे,
पण एका मुलीनं एवढं सुंदर वाजवण्याचा प्रयत्न करणं म्हणून तिचं कौतुक. एकदा टाळी भाविकासाठी. त्या दोन्ही गोडगळ्याच्या गायिका आमची भक्तिताई आहे, इकडे ज्ञानेश्वरीताई आहे. खूप चांगल्या पद्धतीची साऊंड सिस्टीम आहे. खंडाळी गावावरून आमची बरीच स्नेहांकित मंडळी आलेली आहेत. सगळ्यांचं आडनाव मस्के, त्याच्यामुळे आता वेगळं नाव घ्यायची काही गरज नाही. आप्पा असतील, भाऊ असतील, नाना असतील, दादा असतील, काका असतील, सगळी मंडळी. त्याचबरोबर आमच्या रमेश भाऊंच्या सोबत आलेले श्रीमान, त्यांचं नाव काय, भोसले साहेब आहेत. समोर बसलेले आमच्या रमेश भाऊंचे मित्र गेजगे महाराज आहेत. सगळ्यांना माझं सादर वंदन आहे, सप्रेम जय हरी. इथे कुणी कथाकार, कीर्तनकार, प्रवचनकार असतील, सगळ्यांना सादर वंदन. आपल्या कार्यक्रमाचे आयोजक, नियोजक, संयोजक, खूप चांगल्या पद्धतीची साऊंड सिस्टीम, महिला माता वर्ग, पुरुष वर्ग, सगळ्या वारकऱ्यांना मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या सगळ्यांना सादर वंदन. आणि थेट आमच्या या सगळ्यांना यूट्यूबच्या माध्यमातून जिवंत ठेवण्याचं काम आणि लाखो लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम जे करतात असे यूट्यूब चॅनलवाले आमचे चैतन्य भाऊ, त्यांचं ओम साई नावाचं यूट्यूब चॅनल आहे. तर या चॅनलवरती हा कार्यक्रम तुम्हाला रील्सच्या माध्यमातून, काही व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळेल. म्हणून ओम साई एवढंच ना नाव, ओम साई रामे. तर ओम साई या यूट्यूब चॅनलसाठी सुद्धा आपण टाळी वाजवू. आमच्या चैतन्य भाऊंसाठी वेळ न घालवता आपण चिंतनाला सुरुवात करू. विठ्ठल विठ्ठल रोज लागता सहज, वासणीची बीज जळून जाये, मग राम नामे उपजे आवडी, सुख घडो घडी वाढू लागे. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्रीमंत संत, वैराग्याची महामूर्ती, वैराग्याचं ज्वलंत प्रतीक असणारे, वैराग्य या शब्दाला सुद्धा ज्यांच्यामुळे महत्त्व प्राप्त झालं असे विश्ववंद्य जगद्गुरु तुकोबाराया यांचा चार चरणाचा अतिशय उत्कृष्ट सुंदर सगळ्यांच्या लक्षात येईल अशा अर्थाचा अभंग आज या प्रसंगी सेवेसाठी निवडलेला आहे. आपल्याकडे अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराया यांचे विद्यवंशराज गुरुवर्य वैकुंठवासी विवेकानंद वास्कर महाराज श्रद्धेय दादा यांच्या प्रेरणेने व वैकुंठवासी हरिभक्तपरायण विठ्ठल भाऊ ठवरे यांच्या कृपा आशीर्वादाने, तसेच हरिभक्तपरायण भागवत भाऊ भजनी मंडळ व ग्रामस्थ खुडूस मंडळी या सगळ्यांच्या सुंदर अशा नियोजनानं भव्य असा हा महायज्ञ संपन्न होत आहे. आणि या नामयज्ञामध्ये 18 वर्षाची ही परंपरा आहे. या नामयज्ञामध्ये 4थ्या दिवसाचं कीर्तन भगवंताच्या चरणावर अर्पण करण्याचं सद्भाग्य मला प्राप्त झालेलं आहे. ही कीर्तन सेवा मी स्वीकारावी. खरं तर खुडूसमध्ये 2-4 वेळा कीर्तनासाठी मला येण्याचा योग आला आणि सगळ्यात पहिले आदरणीय आमचे ठवरे काका त्यांनी मला कीर्तनासाठी आपल्या गावामध्ये निमंत्रित केलं. त्याच्यानंतर खुडूसकरांची आणि एक चांगली ओळख, एक सद्भाव निर्माण झाला आणि 2-3 वर्षापासून आपण संपर्कात आहोत. बऱ्याच वेळेला कीर्तनासाठी येण्याचा योग आला. दत्त जयंतीला तर दरवर्षी फोन येतो, पण मागच्या 1-2 वर्षात काही मला येणं झालं नाही. पण मी माझ्या माध्यमातून काही महाराज मंडळी आपल्याकडे कीर्तनासाठी पाठवले. म्हणजे खुडूसकरांचं आणि जे एक आपलं नातं आहे, चकलंबा गावामध्ये आम्ही राहतो, तर एक आत्मीयता निर्माण झालेली आहे. या वर्षीच्या कीर्तनासाठी श्रीमान आमचे दादा महाराज पाटील आणि त्याचबरोबर काय त्या बाबांचं बुरकुल आडनाव बाबा, हां हां आमचे महादेव महाराज, आडनाव फार कुरकुर असल्यासारखं वाटतं खूप. तर आमचे बुरकुल बाबा महादेव महाराज, तर मामांनी दरवर्षी फोन करा, एरवी सुद्धा संपर्कात असतात. आणि बस आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून इथे येण्याचा योग आला. पुन्हा मी सगळ्यांचे खूप धन्यवाद व्यक्त करते की तुम्ही दरवर्षी 2 वर्ष तर झाले तुम्ही मला बोलावत आहात, 2-3 वर्षापासून. सगळ्यांचे खूप धन्यवाद. कीर्तनासाठी सगळी गुणीजन मंडळी आहेत, वयानं ज्येष्ठ असणारी सगळी मंडळी आहेत. गायनाची फार गोड अशी साथ देणारे हरिभक्तपरायण वयानं ज्येष्ठ असणारे आमचे बाबराव आबा शेकापुरे आबा, बाबांच्या चरणावरती आम्ही वंदन करतो. ही ज्येष्ठ माणसं आहेत. याही वयामध्ये ताकदीनं स्वर लावताय, स्वर हलत नाही त्यांचा, म्हणून एकदा टाळी वाजूयात महाराजांसाठी. अंगातली शक्ती कमी झाली की स्वर हलायला लागतो, पण अजिबात स्वर हलत नाही. त्याचबरोबर आमच्या हरिभक्तपरायण अरुण महाराज वाळके,
आणि महेश महाराज विधाते या माझ्या दोन्ही भावंडांसाठी सुद्धा टाळी वाजवूया. तबल्याची साथ देण्यासाठी आमच्या हरिभक्त परायण ऋषी नाव आहे का तुमचं? गणेश नाव आहे. आमचे गणेश महाराज आहेत आणि ऋषिकेश दुसरे आहेत का कोणी? वा वा. मृदंग वादक ऋषिकेश महाराज आहेत, आमचे गणेश महाराज आहेत. आणि ज्ञान मंदिर वारकरी शिक्षण संस्था दहिगाव. तर ही जी ज्ञान मंदिर वारकरी शिक्षण संस्था आहे या संस्थेतल्या विद्यार्थ्यांसाठी आणि या विद्यार्थ्यांना घडवणाऱ्या गुरुसाठी दोघांसाठी एकदा टाळी वाजवूयात आपण. आमचे गणेश बाबा सुंदर तबल्याची अप्रतिम तबला वादन आहे. एवढ्या सुंदर जागा निघतायत ना गणेश महाराज, म्हणजे मला थोडं कळतं त्याच्यातलं म्हणून तुमचं कौतुक करते. फार सुंदर फार सुंदर. आमच्या गणेश महाराजांसाठी जरा जोरात टाळी वाजवूयात आपण. आणि वेळापूर या भागामध्ये एवढे चांगले रत्न आहेत. खरं तर आमचे रमेश भाऊ मस्के खंडाळीकर त्यांच्या माध्यमातून या गोड रत्नाची आम्हाला ओळख झाली. आषाढीच्या काळामध्ये त्यांच्याकडे जेव्हा आम्ही थांबतो दिंडी घेऊन त्यावेळेला सुंदर भजन आणि त्यांचं तबला वादन आम्हाला ऐकायला मिळतं. खूप आनंद वाटतो. एकदा तर मी कथेसाठी सुद्धा फोन केला होता, पण व्याप आहे त्यांना, पाठीमागे जबाबदारी खूप आहे म्हणून येता नाही आलं. काही हरकत नाही. गणेश महाराज सुंदर आम्हाला तबल्याची साथ देत आहेत. माझी विद्यार्थिनी भाविका हे पुरुषाचं वाद्य आहे, पण एका मुलीनं एवढं सुंदर वाजवण्याचा प्रयत्न करणं म्हणून तिचं कौतुक एकदा टाळी भाविकासाठी. त्या दोन्ही गोडगळ्याच्या गायिका आमची भक्तिताई आहे, इकडे ज्ञानेश्वरीताई आहे. खूप चांगल्या पद्धतीची साऊंड सिस्टीम आहे. खंडाळी गावावरून आमची बरीच स्नेहांकित मंडळी आलेली आहेत. सगळ्यांचं आडनाव मस्के, त्याच्यामुळे आता वेगळं नाव घ्यायची काही गरज नाही. आप्पा असतील, भाऊ असतील, नाना असतील, दादा असतील, काका असतील, सगळी मंडळी. त्याचबरोबर आमच्या रमेश भाऊंच्या सोबत आलेले श्रीमान, त्यांचं नाव काय, भोसले साहेब आहेत. समोर बसलेले आमच्या रमेश भाऊंचे मित्र गेजगे महाराज आहेत. सगळ्यांना माझं सादर वंदन आहे, सप्रेम जय हरी. इथे कुणी कथाकार, कीर्तनकार, प्रवचनकार असतील, सगळ्यांना सादर वंदन. आपल्या कार्यक्रमाचे आयोजक, नियोजक, संयोजक, खूप चांगल्या पद्धतीची साऊंड सिस्टीम, महिला माता वर्ग, पुरुष वर्ग, सगळ्या वारकऱ्यांना मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सगळ्यांना सादर वंदन. आणि थेट आमच्या या सगळ्यांना यूट्यूबच्या माध्यमातून जिवंत ठेवण्याचं काम आणि लाखो लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम जे करतात असे यूट्यूब चॅनलवाले आमचे चैतन्य भाऊ, त्यांचं ओम साई नावाचं यूट्यूब चॅनल आहे. तर या चॅनलवरती हा कार्यक्रम तुम्हाला रील्सच्या माध्यमातून, काही व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळेल. म्हणून ओम साई एवढंच ना नाव का ओम साई रामे. तर ओम साई या यूट्यूब चॅनलसाठी सुद्धा आपण टाळी वाजवू. आमच्या चैतन्य भाऊंसाठी वेळ न घालवता आपण चिंतनाला सुरुवात करू. विठ्ठल विठ्ठल. भव्य स्वरूपातील हा 7 दिवसीय महायज्ञ आपण संपन्न करत आहोत, पार पाडत आहोत. महाराष्ट्रातली थोर नामांकित मंडळी आपण सगळ्यांनी खुडूसकरांनी एका पत्रिकेमध्ये एकत्र आणण्याचं काम केलं, म्हणून कार्यक्रमाच्या आयोजकांचं अगदी मन भरून कौतुक आहे. अभंगाचा अर्थ तुमच्या समोर मांडते, नंतर त्या अभंगामध्ये आपण प्रवास करू. फक्त कान देऊन ऐकायचंय तुम्हाला. एवढा गोड अभंग आहे की आपल्या सगळ्यांच्या जीवनाचं सोनं करणार आहे. जगद्गुरु तुकोबाराय अभंगामध्ये काय सांगतायत, अर्थ ऐका. संत चरण रज लागता सहज, संतांची पायधूळ सहज लागू द्या. वासणेचे बीज जळवणे जाये. जी गोष्ट, जी इच्छा, जी वासना आपल्याला त्रास देते, जी कामना आपल्याला पळवते ना, तर तिलाच नाश करण्याचं काम संतांची चरणधुली करते. एकदा काम जळाला की मगच राम जागा होतो, तोपर्यंत राम जागा होत नाही. मग रामनामे उपजे आवडी, सुख घडो घडी वाढू लागे. जोपर्यंत तृष्णा संपत नाही तोपर्यंत समाधान मिळत नाही. तृष्णा संपली की माणूस स्थिरावतो आणि मग पावला पावलाला त्याला आहे त्या स्थितीमध्ये आनंद मिळतो. मग भाजीला तेल असू दे, तर भाकरी कच्ची असू दे, तर भाजलेली असू दे, तर त्याचा प्रत्येक क्षण आनंदाचा असणार आहे. अशी अवस्था होते साधना करत असताना, भक्तीच्या पथामध्ये प्रवास करत असताना माणसाची अवस्था अशी होते. कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे, हृदयी प्रगटे रामरूप. कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे, हृदयी प्रगटे रामरूप.
शेवटी तुकोबाराय म्हणतात सोपं साधन आहे, फक्त सत्संग जीवनामध्ये घडावा. तुका म्हणे साधन सुलभ गोमटे, पण परी उपतिष्ठे पूर्व पुण्य. पूर्व पुण्याईनं या साध्या सरळ सोप्या मार्गाचा तुमच्या जीवनामध्ये सहज योग घडेल, पण त्याच्यासाठी पुण्य असावं लागेल. अशा अर्थाचा अभंग सेवेसाठी निवडलाय. याचा विस्तार करू. विठ्ठल विठ्ठल तुकोबारायांचा भावानं भरलेला अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. याचा अर्थही तुमच्या समोर मांडलेला आहे. पण एक गोष्ट कान देऊन ऐका. साधू संतांच्या मांदियाळीमध्ये जगद्गुरु तुकोबारायांचं स्थान फार आगळं वेगळं आहे. माझे जगद्गुरु तुकोबाराय खूप महान आहे. जगद्गुरु तुकोबारायांची भक्ती एवढी श्रेष्ठ आहे की तुकाराम तुकाराम म्हणता म्हणता राम आपल्या जगण्यात यावा, एवढं सुंदर तुकोबारायांचं चरित्र आहे. तुकाराम 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 आपल्यातला राम जागा व्हावा. एवढे महान साधू माझे जगद्गुरु तुकोबाराय आहेत. माझ्या ताई दादांनो, तुकाराम तुकाराम महाराजांचं चरित्र, महाराजांचं नाव ऐकता ऐकता आपण बरंच वय कापलंय किंवा बरेच पुढे गेलो. पण खरं सांगू, महाराज जगद्गुरु तुकोबाराय एवढे महान साधू आहेत. अशी सुंदर भक्ती केली ना त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये, एवढी सुंदर भक्ती, एवढी सुंदर की महाराजांनी ज्या वाटेवरून चालावं ना त्या वाटेनं विठ्ठल विठ्ठल म्हणावं. ही भक्ती नाही, भक्तीची पराकाष्ठा. महाराज ज्या वाटेवरून जातात ती वाट विठ्ठलाचं भजन करते. आपली वाट लागली तरी आपल्या तोंडाला भजन येत नाही. फरक आहे. जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या, आपल्या गौऱ्या पुढे गेले तरी आपल्या तोंडाला नाव येत नाही. हा फरक आहे साधू संतांच्या भक्तीतल्या समर्पणाचा. किंवा ते वाहून घेतलं, किती वाहून घेतलं त्यांनी. माझ्या मनाला गुछंद छंद, माझ्या मनाला छंद छंद, माझ्या नित्य गोविंद गोविंद गोविंद
नित्य गोविंद नित्य गोविंद 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 वाहून घेतलं साधू संतांनी. म्हणून वाटेनं विठ्ठल विठ्ठल भजन गायला. तुकोबारांची पायवाट विठ्ठलाचं भजन करते हा विश्वास त्यांच्याच पत्नीला बसना लवकर. बऱ्याच वेळेला आपण भक्ती भजन करतो पण आपल्याच घरातली माणसं कधी कधी आपल्याला अविश्वास दाखवत असतात. जिजामाता प्रसंग असा घडला, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की जगद्गुरु तुकोबाराय जेच घरातून उठायचे ते डोंगरावर जाऊन बसायचे. महाराज म्हणायचे की लोकांतामध्ये भजन होणं थोडंसं कठीण आहे म्हणून एकांत असावा. भंडाऱ्यावर कधी भामचंद्रावर कधी घोराड्यावर महाराजांनी भजनासाठी जावं माझ्या ताईंनो. आणि जिजाबाईनं कडाकड काय द्याव्यात पाटे का तुम्हाला एवढं बोलावं तरीही असं हा एवढा दोघांच्या स्वभावात विरोधाभास असताना सुद्धा जिजाबाई महान पतिव्रतांच्या यादीमध्ये आहेत बरं का. तुम्ही म्हणाल की शिव्या दिल्यानंतर पण पतिव्रता होता येतं का? तसं नाही. पतिव्रता जिजामाता पतिव्रतांच्या लक्षात घ्या. भगवान परमात्मा एक वेळेला त्याला काही बोलू द्या ते सहन करल, पण त्याच्या भक्ताला जर कोणी चुकीचं बोलायला लागलं तर देवाला ती गोष्ट सहन होत नाही. मग जिजामाता उठल्यापासून काहीतरी बडबड करायच्या खूप बोलायच्या, तरीही भगवान परमात्मा त्यांच्या पायातला काटा काढण्यासाठी गेला. जर जिजामाता माझ्या तुकोबारांना टाकून बोलतात या गोष्टीचा द्वेष खरंच भगवान परमात्मानं अंतकरणातून धरला असता तर जिजामातेच्या पायातला काटा काढायला देव गेला नसता. मग तरीही एवढ्या बडबड करणारा जिजामाता तुकोबारायाच्या त्या पत्नी असणाऱ्या त्या जिजामातेचा द्वेष भगवंतानं का केला नाही? तर जिजामाता ह्या फक्त तोंडानं बडबड करत होत्या, मनानं मोकळ्या होत्या. आपलं तोंड गप्प असताना आपल्या गाठी आतमध्ये खूप गच्च भरलेले असतात. काही काही लोक आतल्या गाठीचे असतात, अजिबात बोलत नाही. काही मोकळ्या मनाचे असतात, भडभड बोलून मोकळे होतात. जिजामातेच्या जीवनातलं एक सुंदर वाक्य ऐका किंवा त्यांच्या जीवनातलं एक महत्वाची गोष्ट ऐका. मान्य आहे आम्हाला माझ्या जिजामाता बडबड करत होत्या, महाराजांना खूप बोलायच्या, टाकून बोलायच्या. महाराजांबद्दल बोलत होत्या तर महाराजांच्या जवळच बोलत होत्या, महाराजाबद्दल दुसरीकडे बोलत नव्हत्या. हा फरक आहे. आपण काय करतोय, एखाद्या व्यक्तीबद्दल जे बोलायचं ना ते समोर नाही, त्यांच्याबद्दल दुसरीकडे बोलणार. तशा नव्हत्या त्या. त्यांच्या जीवनातला एक सुंदर नियम आहे का, जिजामातांच्या जीवनात एक सुंदर नियम होता. एवढ्या बडबड करत होत्या तरीही महाराज जेवण केल्याशिवाय जेवत नव्हत्या. बरं, जो घरातला कर्ता पुरुष डब्यातलं पीठ संपलंय का, कणगीतलं धान्य संपलंय का, डब्यातलं मीठ संपलंय का, किटलीत तेल संपलंय का, आपल्या पत्नीच्या अंगावर किती साड्या आहेत, याचं कसलंच ज्याला लक्ष नाही, प्रपंचाकडे एकदम ज्या व्यक्तीचं दुर्लक्ष आहे, अशा माणसाच्या जीवनाची काळजी आपण घेऊ का? प्रामाणिकपणे बोला फक्त माझ्यासोबत. नित्यानं रोज सातत्यानं त्या व्यक्तीच्या जीवनाची आपल्याला काळजी घेता येईल का? महिन्याच्या 30 तारखेला पगार 1 तारखेला हातात येतोय आपल्या, 1ची 5 तारीख होऊ द्या, नाश्त्यातलं मीठ आणि चहातली साखर कमी होते आपली. माझं बोलणं लक्षात येत असेल तुमच्या. पण तुकोबारायांचं कसलंच लक्ष नव्हतं संसाराकडे, तरीही जिजामाता यांनी महाराजांचं गारहाणं कुणाजवळ केलं नाही, शेजारणीकडे नाही. माहेर काही दूर होतं का, देहून पुणे किती अंतर आहे, पण माहेरात जाऊन कधी गारहाणं केलं नाही, कधी महाराजांबद्दल असं चुकीचं बाहेर बोलल्या नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की जिजामाता जगद्गुरु तुकोबाराबद्दल कधी बोलत नाहीत आणि महाराजांना सुद्धा कधी कोसत नाहीत. हा, कधीतरी बोलतात पण असं कधी म्हणत नाहीत, महाराज माझ्या अंगावर साड्यांचे तुकडे किती आहेत हे तुम्हाला आजपर्यंत मी कधीच बोलले नाही, माझ्या अंगावर अलंकार किती आहेत हेही मी त्याच्याबद्दल तुम्हाला कधी बोलले नाही, माझ्या गळ्यामध्ये सोन्याचे मणी किती आणि काळे मणी किती याचं गणित मी आजपर्यंत कधी घातलं नाही, माझ्या जीवनामध्ये कपाळावरचं कुंकू हा माझ्या जीवनातला सगळ्यात मोठा अलंकार मी समजले आणि मी त्याच पद्धतीने राहते. एवढा सुंदर विचार जिजामातेचा होता, एवढा छान त्यांचा विचार होता. आपला पती हाच आपल्या जीवनातला सगळ्यात मोठा परमेश्वर आहे. हा, बडबड करावी, बडबड करणं हा स्त्रियांचा एक स्वाभाविक गुणधर्म आहे, तो स्त्री सुलभ स्वभाव आहे. तो एखादी गोष्ट मनासारखी नाही झाली बडबड करावी, पण जेवढ्या बडबड करत होत्या तेवढ्या मोकळ्या होत्या. त्याच जिजामाता तुकोबाराय जेवल्याशिवाय जेवत नाहीत,
महाराजांना भाकरी घेऊन जावं त्यांनी डोंगरावर. महाराज झाडाखाली भजन करत बसलेले असायचे डोंगरावर. जिजामातेंना डोंगर चढून जावं उतरावं. एक दिवस वैतागून गेले. महाराज, डोंगर चढणं आणि उतरणं बोलणं एवढं सोपं वाटतं का तुम्हाला? तुम्ही कुठल्या तरी एका ठराविक डोंगरावर थांबत जा, म्हणजे मला तिथं यायचं कळलं. या डोंगर चढण्या उतरण्यानं आधीच माझ्या पोटात अन्नाचा कण नाही, डोंगर चढायचा उतरायचा ही गोष्ट मला काही सहन होत नाही. महाराज म्हणतात, आऊ कशाला वाट पाहत असतेस माझी? इथपर्यंत जेवण घेऊन यायचे, तू तसदी सुद्धा घेऊ नको, त्रास घेऊ नको, आपली घरी निवांत राहत जा, मला भूक लागली की मी येईल. पण जिजामाता म्हणतात, तसं नाही महाराज, तुम्ही जेवल्याशिवाय मी जेवत नाही आणि हा नियम मी भंग करणार नाही. तुम्हीच मला सांगा की तुम्ही कुठल्या डोंगरावर ठराविक थांबणार आहात? आहो, मी कुठलीच गोष्ट ठरवून करत नाही. आणि तुला जर खरंच मी कुठल्या डोंगरावर आहे हे पाहण्यासाठी जर यायचं असेल, किंबहुना या डोंगरांची चढ उतर हा जो त्रास आहे तुला तो जर कमी करायचा असेल तर एकच काम करत जा. डोंगर चढण्या अगोदर पाय वाटेला कान लावत जा. जी वाट विठ्ठलाचं भजन करेल समजावं तुकोबार आहे तिकडे. जिजामाता म्हणतात, मालक माणसाचं तोंड लवकर भजन करणं आणि तुम्ही म्हणतात की वाट विठ्ठलाचं भजन करेल. आहो, उद्या प्रयोग करून पहा. जिजामाता घरी गेल्या, रात्र विचारात गेली त्यांची. आणि जिजामाता घरी जाऊन म्हणजे पहाटे उठल्या, स्वयंपाक वगैरे केला. महाराजांनी पहाटेच घर सोडलेलं, डोंगरावर जाऊन बसलेले. जिजामातेचा स्वयंपाक आवरला, टोपली घेऊन आल्या. 3 वाटा दिसल्या, डोक्यावरची टोपली खाली ठेवली, गुडघे टेकवले, मान झुकवली आणि कान पाय वाटेला लावला. तर ती वाट विठ्ठलाचं भजन करत होती. ते भजन ऐकून जिजामाता चकित झाल्या. ते भजन आपण सगळेजण गाणार आहोत, माझ्या सोबत गायचे सगळ्यांनी. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा
करावा विठ्ठला करावा करावा विठ्ठल जीवे भाव. जेव्हा वाटेनं विठ्ठलाचं भजन केलं जिजामाताच्या दोन्ही डोळ्यांना आसवं लागले, रडायला लागल्या. तीच वाट धरून चढून गेल्यावरती आणि महाराजांचं दर्शन झालं. विचार करा, ज्या साधूची पायवाट विठ्ठलाचं भजन करते साधू किती महान असते. कुणी म्हणेल आम्हाला ताई, त्यावेळेला कुणी पाहिलंय? आजचा पुरावा देते मी तुम्हाला. महाराजांची पायवाट विठ्ठलाचं भजन करत होती, दृष्टांताद्वारे आपण ऐकतोय. पण आज 2023 मध्ये सुद्धा मी तुम्हाला पुरावा देईल की आजही महाराजांची वाट विठ्ठलाचं भजन करते. देहूवरनं पंढरपूरला ज्या पालखी मार्गाने तुकोबाराय आपल्या माझ्या वडिलाची मिरासी गा देवा परंपरा जपत पंढरपूरला गेले ना, ती परंपरा लाखो भाविक वारकरी एकत्र येऊन ती परंपरा चालवतात. आजही आषाढी सोहळ्याला ती वाट विठ्ठलाचंच भजन करते. बरोबर आहे का? त्या वाटेवर काय असतं? सखूचं काय चाललं, राधा कुठे गेली हे नाही, तिथं विठ्ठलाचंच भजन आहे. ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया आजही ती वाट विठ्ठलाचं भजन करते. एवढे महान संत जगद्गुरु तुकोबाराया आपलं जीवन सुंदर बनवण्यासाठी एक मोलाची गोष्ट अभंगामध्ये सांगतायत. अभंगाचं पहिलं संत चरण राज लागता सहज. संत चरण राज संत चरण राज लागता सहज. संत चरण राज
टाळी वाजवत आपण सगळेजण. फार गोड गायलं त्यानं, खूप छान. संत चरण राजा लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. संतांच्या सहज लागणाऱ्या पायधुळीनं वासना तिचं बीज जळून जातं. एक गोष्ट लक्षात घ्या, या पहिल्या चरणाचा एवढा साधारण सहज अर्थ नाही काढायचा आपण. संतांच्या पायधुळीनं वासना तिचं बीज जळून जातं. लोक खूप चतुर आहेत, म्हणजे संतांच्या पायधुळीनं जर वासना जळून जाते ना, तर बरीच लोक पोते घेऊनच महाराजांच्या पाठीमागे फिरले असते. जिथं पाऊल टाकतील माती उचलायची आणि बरं ही माती घेऊन जाय ना का, पण पॅकिंग करून विकायला बसले असते बाजारात. लोक फार चतुर झाले आता. तर नेमका अर्थ काय, इथे वाचार्थ नाही घ्यायचा, इथे लक्षार्थ घ्यायचा. लक्षार्थ आणि वाचार्थ या दोन गोष्टी तुम्हाला कळाव्यात म्हणून एक उदाहरण सांगते. एक बाबा आजारी पडले, डॉक्टरांकडे गेले. डॉक्टर साहेब खूप खोकला लागला. डॉक्टर म्हटले, बाबा बिडी ओढत होता का तुम्ही? म्हणे, तारुण्यात खूप बिडी, साऱ्या गावात माझा एक नंबर बिड्या ओढायला. म्हणे, आता तेव्हा बिड्या ओढल्या म्हणून आता तुम्हाला खोकल्याचा त्रास होतोय. बाबा हे औषध घ्या, सकाळ दुपार संध्याकाळ, पण आता बिडीपासून लांब राहा. म्हातारं घरी आलं, 3 टाइम औषध घेतलं, संध्याकाळी दारात बास टाकली, मोठी फुकारी आणली. तुमच्याकडे फुकारीच म्हणतात ना. त्या फुकारीच्या एका टोकाला एक नाही बिड्यांचा कट्टलच ठेवला, पेटवलं, बॉयलर पेटवल्यासारखं. आणि दुसऱ्या बाजूनं म्हातारं फुकारीने बिड्या ओढायला लागलं. गल्लीतून कोणीतरी चाललं, विचारलं, काय करता बाबा? आणि डॉक्टरांनी सांगितलं, बिडीपासून लांब राहा म्हणून लांबून बिड्या ओढतोय. बिडीपासून लांब राहा याचा अर्थ लांबून बिड्या ओढा असा आहे का? नाही. तर त्याचा वाचार्थ नका घेऊ, त्याचा लक्षार्थ घ्या. एक व्यक्ती आजारी पडला, त्याचं खूप पोट दुखत होतं. डॉक्टरांकडे आला. डॉक्टरांनी सांगितलंय, पहा औषध तर देतोय, पण एक काम करा, हलका अन्न खा. 2 दिवस त्याचे विचार करण्यात गेले, सगळ्यात हलकं काय? तो म्हटलं, पाण्यापेक्षा हलकं दुसरं काहीच नाही. ते 2 दिवस पाणीच पिलं. एक दिवस चुकून त्यानं पाहिलं पाण्यावर तेल तरंगत होतं. मग त्यानं 3 दिवस तेल पिलं आणि 4-5व्या दिवशी त्यानं पाहिलं त्याची बायको तेलावर भजे तळत होती. तो म्हटला, तेलावरही भजे तरंगतायत, म्हणजे तेलाही पेक्षा भजे हलके. आता मला सांगा, भजे खाऊन त्याचं पोट राहील का? नाही. त्यानं वाचार्थ घेतला, त्याचा लक्षार्थ घेतला नाही. हा प्रसंग तुम्हाला किंवा हा जो भाव आहे वाचार्थ लक्षार्थाचा, तो आणखी सुंदर कळावा म्हणून रामायणातला प्रसंग सांगते. रामायणातला गोड प्रसंग आहे. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. असं रामरायाचं भजन करत एका राक्षसाला मारून लक्ष्मणजी एका झाडाखाली बसले. जो राक्षस मरण पावला लक्ष्मणजीच्या हातून पंचवटीमध्ये, तो राक्षस म्हणजे शूर्पणखेचा पुत्र शंभर नावाचा राक्षस. आणि शूर्पणखा ही रावणाची बहीण, म्हणजे खूप मोठ्या घरात आग होती ती. पण लक्ष्मणजी ध्यान लावून बसले. शूर्पणखेच्या स्वप्नात तो मुलगा गेला, आई माझा एका मनुष्यानं घात केला, त्याचा प्रतिशोध घे. शूर्पणखा रूप बदलून मायावी रूप धारण करून आलीये. आणि लक्ष्मणजी जेव्हा झाडाच्या खाली बसले, तिच्या लक्षात आलं, हाच माझ्या मुलाचा हत्यारा आहे, आता याच्या नरडीचा घोट मी घेते. राक्षसिणी होती पण आई होती. मी याला सोडणार नाही, पण याला मारणंही तेवढं सोपं नाही. मग शूर्पणखेनं रूप बदलून समोर आली. समोर आलेली शूर्पणखा लक्ष्मणजीच्या जवळ पायातल्या पैंजणांचा आणि हातातल्या कंकणांचा आवाज करते. जेव्हा बांगड्यांचा खळखळ आवाज होतो कानाजवळ, त्यावेळेला लक्ष्मणजी विचार करतायत, एवढ्या दूर माझी उर्मिला येऊ शकत नाही, माई सीता असं करू शकत नाही, कोण असेल? किलकिले डोळे करून पाहिलं तर एक राक्षसणी.
लक्ष्मणजी म्हणतात ही राक्षसिणी काहीतरी कटकारस्थान करण्याच्या कारणाने इथं आली, हिला आपण गोड बोलून हाकलून देऊ. लक्ष्मणजी म्हणतात बाई कोण तुम्ही? तिनं सांगितलं मी भगवान शंकराची 60,000 वर्ष तपश्चर्या केली. आता पहा प्रश्न विचारला काय आणि उत्तर देते काय, म्हणजे बोलण्यातून ती कसं फिरवते. मी भगवान शंकराची 60,000 वर्ष तपश्चर्या केली आहे. भोलेनाथ माझ्यावर प्रसन्न झालेले आहेत. त्यांनी मला सांगितलंय योग्य वेळ आले की योग्य वर मिळेल. आता तुम्ही माझा स्वीकार करा. लक्ष्मणजी म्हणतात 13 वर्षाच्या काळात असला प्रस्ताव घेऊन कोणी चाललं नाही. या राक्षसांच्या इलाक्यात आलो की हा प्रस्ताव चालू झाला. लक्ष्मणजी म्हणतात बाई एक काम करा, माझा मालक स्वामीवरती बसलेला पर्णकुटीमध्ये तुम्ही त्याच्याशी लग्न करा. मी एक दास आहे, दासासोबत लग्न केलं तर दासी व्हाल, मालकासोबत लग्न केलं तर मालकीन व्हाल. मग दाशी कुणाला व्हावं असं वाटतंय? ती म्हटली मालकीनच बरं आहे, मला मालकीन व्हायचं. मग जाप वरती, इथे थांबू नका. चालत चालत आली, दुरूनच रामाला पाहिलं. रामराया एका दगडावर बसलेले होते. रामराया दगडावर, सीतामाई बाजूला. रामरायानं ओळखलं ही राक्षसिणी आहे आणि ओळखल्यामुळे राम गालात हसले. राम हसले की माई सीतेने टवकारून पाहिलं, विचारलं कशामुळे हसलात? आता हे प्रश्न अवघड असतात. या प्रश्नाची उत्तरं लवकर सापडत नाहीत आप्पा, हे प्रश्नच कठीण असतात बरं का. कधीतरी प्रश्न तुमच्या समोर उभे राहिले असतील. काका बरोबर आहे का ठवरे काका? हे प्रश्न कठीण असतात, या प्रश्नांना उत्तर नसतात, पण प्रश्न आवर्जून पुढे कधी कधी येतात. एका मोठ्या महाराजांच्या तोंडून ऐकलेलं मी. एक बाई आपल्या पतीचं डोकं दाबत होती, डोक्याला बाम लावत होती. डोकं दुखत होतं बिचाऱ्याचं. तिनं असला कठीण प्रश्न विचारला ना, त्याचं डोकं जास्त दुखायला लागलं. आता डोकं कमी व्हावा म्हणून ती बाम लावते. प्रश्न काय विचारते, का हो लग्नाच्या अगोदर कोण बाम लावत होतं तुम्हाला? आता हा काय प्रश्न आहे का? हा डोकं जास्त भडकवायचा प्रश्न आहे. हे तर शांत झालं, याला काय बोलावं तेच कळना. तो म्हटला खरं सांगू का तुला, लग्नाच्या अगोदर माझं डोकंच दुखत नव्हतं. तुझ्या सोबत लग्न झाल्यापासून माझं डोकं दुखायला लागलं. काही प्रश्न अवघड असतात. राम सहज असले तर माई सीता म्हणतात का हसलात तुम्ही? सीते सहज हसलो. सहज कसे असले? तुमची तिची काही ओळख? म्हणे अजिबात नाही. तसं काही माझ्यावर तू आरोप करू नकोस, माझी ओळख नाही, मी सहज असलो. ती चालत चालत समोर आली. भगवान, सुंदर भगवान. आता देवाला पाहिल्यावर कुणाला मोह होणार नाही. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकाळा लोपलिया, रवी शशिकाळा लोपलिया, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. सुंदर भगवान. आणि त्या सुंदर भगवंताला शूर्पणखेनं पाहिलं. तिला जे बोलायचं होतं तेच विसरून गेली, दुसरंच बोलायला लागली. ती शूर्पणखा काय म्हणते, कोण तू कुठला राजकुमार, कोण तू कुठला सरकारला म्हणते, राघवा कोण तू कुठला राजकुमार? भगवंतानं सांगितलं अयोध्या नरेश राजा दशरथाचा पुत्र मी राम आहे. ती शूर्पणखा म्हणते मला न ठावा राजा दशरथ, मला दशरथ वगैरे कुणी माहिती नाही. मनात भरला त्याचा परिसुत प्राणनाथ
राजकुमार. एवढ्यावर गप्प बसावं का नाही तिनं? ती म्हणते देह वाहिला तुला श्यामला, हे श्यामला मी माझा देह तुला अर्पण केला, कर माझा स्वीकार. काय म्हटली? माझा स्वीकार कर. सीतामाई जवळच होत्या ना आप्पा, त्या म्हटलं ए सटवे कुठून आलीस ग तू? आता महिला मंडळाचं बोलणं ते असं, कुठून आली तू? काय बोलते? तुला भान आहे का? तिचं लक्षच नव्हतं सीतामातेकडे. आता जेव्हा सीतामाता मध्ये आल्या मग ती सीतेला तर भावच देत नाही. रामालाच म्हणते राघवा कोण ही? राम म्हणतात भगवत कृपेनं या आमच्या अर्धांगिनी सीता, नागडोळे मोडले तिनं. ती म्हटले राघवा तुला न शोभे अर्धांगी, शोभत नाही तुला. किती मोठी हिंमत म्हणावं लागेल तिची. दूर लोटती कुरूप कुशांगी, दे टाकून तिला. राम म्हणतात बाई मी या अवतारात एक पत्नी एक वचनी एक बाणी राम आहे. मी जानकीचा त्याग करू शकत नाही, दुसऱ्या कोणाचा स्वीकार करू शकत नाही. ती म्हणते राघवा ठीक आहे तुम्हाला त्याग करता येत नाही, मला सांगा एकच घास करते. गेली खरं बोलून. एकच घास करणारी जात कुणाची? राक्षसाची. भगवान म्हणतात बाई एकही घास करू नका, अर्धाही करू नका. झाडाखाली बसलेला माझा भाऊ आहे, तुम्ही त्याच्याशी लग्न करा. म्हणजे ते खूप राईट आहे. एक बोलायला लागलं की दुसरंच बोलतंय. ते ऐकतच नाही आणि तोंडी तर जमणारच नाही. काहीतरी लेखी पुरावा जर दिला तर ते ऐकल आणि माझ्याशी लग्न करायला तयार होईल. राम म्हटले ठीक आहे आपण पत्र लिहू. पण राम मर्यादा कशी सांभाळत आहेत पहा. पत्र लिहायचं कुठं हा प्रश्न पडला. शूर्पणखा म्हटले काळजी करू नका, माझ्या पाठीवर पत्र लिहा. रामानं मर्यादा कशी सांभाळली? जानकी तू पत्र लिही, मी तुला सांगतो. सीतामाईनं पत्र लिहिलं त्याच्या पाठीवर. चिरंजीव लक्ष्मण तुझ्याकडे ही नववधू पाठवित आहे, हिच्या नाशिक आणि कर्णाची शांती करणे, कळावे तुझा राम. पूर्णविराम. पत्र झालं, पत्र निघालं. गुरुजी पत्रच काय पोस्ट ऑफिसच निघालं. डुगू 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 आली खाली. लक्ष्मणजी तुमच्या बंधूचं पत्र घेऊन आले. कुठे पत्र? पोस्ट ऑफिस फिरलं कर का वाचा. चिरंजीव लक्ष्मण तुझ्याकडे ही नववधू पाठवित आहे, हिच्या नाशिक आणि कर्णाची शांती करणे, कळावे तुझा राम. पत्राचा लक्षार्थ घेतला, वाच्यार्थ नाही. जर वाच्यार्थ घेतला असता तर नाशिक कुणीकडे, कर्ण कुठे आता महाभारतातला. मग लक्ष्मणजीने इथं वाच्यार्थ घेतला नाही तर काय घेतला? लक्षार्थ घेतला. नाशिक म्हणजे नाक आणि कर्ण म्हणजे कान. काय करायच्या आत त्याचं नाक कान उडवलं आणि ठो 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 आरडाओरडा करत शूर्पणखा 14,000 राक्षसांपासून पुढे लंकेशापर्यंत जाते. या दृष्टांत तसा पुढे आहे. म्हणजे झाला आपला पूर्ण. ते किती लांबलं तरी लांबणारच आहे पुढे. पण मूळ काय आपल्याला घ्यायचं आहे कुठपर्यंत? तर लक्ष्मणजीनं पत्राचा लक्षार्थ घेतला, वाच्यार्थ नाही घेतला. अगदी तसंच या अभंगाच्या पहिल्या चरणात आपल्याला संतांची चरणरज म्हणजे पायधूळ नेमकी कोणती त्याचा लक्षार्थ घ्यायचा आहे, वाच्यार्थ नाही. आता विचार करा, इथे म्हणतात की वासनेचे बीज जळून जाय. संतांची पायधूळ ती जर आपल्याला लागली तर वासना आणि तिचं बीज जळून जातं असं महाराज सांगतात. थोडासा विचार करा. संतांच्या पायधुळीचं बऱ्याच ठिकाणी वर्णन आलेलं आहे, बऱ्याच जागेवर. तुका म्हणे निवेतनू रजकनू लागता इथे. आणि हनुमान चालीसा गाताना सुरुवातीलाच आहे श्री गुरु चरण सरोज रज निज मनो मुकुरु सुधा. श्री गुरु चरण सरोज रज, संतांच्या पायाची धूळ. एक गोष्ट मला सांगा, धूळ जर उडाली तर ते डोळ्यात गेल्यानंतर माणसाचे डोळे मिटतात का उघडतात? झोपले का काय? धूळ जर उडाली आणि डोळ्यात गेली तर माणसाचे डोळे मिटतात का उघडतात? मिटतात. सामान्य धूळ डोळ्यात जाऊ द्या, उघडे असलेले डोळे मिटून जातात. पण संतांचे पाय धूळ डोळ्याला लागू द्या, मिटलेले डोळे उघडतात. हा फरक आहे संतांच्या पायधुळीचा. संतांची पायधूळ नेमकी कोणती? तर संतांपासून मिळालेलं ज्ञान. ते ज्ञानरूपी रजकण आपलं अज्ञान घालवतात. जई डोळा अंजन भेटे ते वेळी दृष्टीशी फाटा फुटे, मग वास पाहिजे तेथ प्रगटे महानिधी. हे संतांच्या ज्ञानरूपी रजकणाचा हा परिणाम आहे, प्रभाव आहे. म्हणून संत चरण रज
लागता सहज. याचा अर्थ संताचं सानिध्य आणि संताच्या सानिध्यामध्ये, संतांच्या संगतीमध्ये जे ज्ञान आपल्याला मिळणार आहे, तर त्या ज्ञानाचं फलित वासनेचे बीज जळणी वासनेचे बीज जळणी चरण रोज लागता सहज सहज लागू द्या. वासणीचे बीज जळवणी जाये. वासना ती बीजासहित ती जळून जाते. एवढा संतांच्या ज्ञान कृपा प्रसादाचा तो महिमा आहे. आता पहा, कीर्तनाची वेळ आपली संपत आलेली आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये एक उदाहरण सांगते मी तुम्हाला. द्वापार युग आणि कलियुग या दोन्ही युगामध्ये दोन महिला कृष्ण उपासक होऊन गेल्या. द्वापार युगामध्ये एक महान महिला कृष्ण उपासक झाल्या, महिला भक्त, कृष्णाच्या भक्त, की त्यांनी एवढी सुंदर भक्ती केली, त्यांच्यामुळे कृष्ण प्रेम जगाला कळालं. 2 अक्षरे त्यांचं नाव आहे. बरसाणा त्यांचं गाव आहे. त्यांच्या नावाला वेलांटी आणि उकार नाही. त्यांच्या नावाला 2 काने आहेत. पहिल्या अक्षराला काना, दुसऱ्या अक्षराला काना. त्या 2 काण्यामध्ये कान्हा लपलेला आहे. त्यांचं नाव राधा. त्या एवढ्या सुंदर भक्त आहेत ना. राधा राणी भगवान परमात्माचं भजन करतात, नवल नाही, भगवान त्यांचं भजन करतात. एवढी त्यांची सुंदर भक्ती आहे. श्याम तेरी बंसी कन्हैया तेरी बंसी पुकारी राधा ना श्याम तेरी बंसी कन्हैया तेरी बंसी पुकारे राधा ना. राधा का भी श्याम हो तो मेरा राधा का भी श्याम हो तो मेरा राधा का भी श्याम हो तो मेरा राधा
राधा राणी अशा महान भक्त आहेत की भगवान त्यांचं भजन करतात. तशाच महान भक्त या कलियुगातल्या, त्यांचंही 2 अक्षरे नाव आहे, पण मीराबाई. अशी अवस्था आहे. मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में, ज्योत जगा दे प्रीत लगा दे, ज्योत जगा दे प्रीत लगा दे, चरणों में ले ले मुरली वाले हो बंसी वाले। अशा संत मीराबाई, भक्तीचं तेज. मीराबाईंच्या पदरी एक भंगीन काम करते. त्या आजारी पडल्या. त्या दिवशी काम करण्यासाठी त्यांचा मुलगा आला. मुलाचं नाव कन्हैया. मीराबाईला पाहिलं, तो स्वतःला विसरला. भानच नाही त्याला. एवढा विसरला की श्वासातही मीरा, नेत्रातही मीरा, रोमारोमामध्ये मीरा, विचारलं काही तर मीरा, शांत बसला तरी मीरा, फक्त मीरा. मीरा 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 मीरा. मीराबाईंना पाहिलं, मीराबाईंचंच वेड लागलं. घरी आला, जेवत नाही मीरा, भिंतीला टेकून बसलाय मीरा. बाळा झालं काय तुला, आई विचारते त्याला. मीरा, ए बेटा, असं तोंडापुढे हात हलवतात आई. मीरा, बेटा कुणाला पाहिलं? मीराबाईंना पाहिलं आई. एवढ्या सुंदर आहेत ना, अप्रतिम सुंदर आहेत ग बाळा. मीराबाई सुंदर आहेत, राजाची मुलगी, राजकन्या आहे, भक्तीचं तेज आहे, का सुंदर दिसणार नाहीत? पण तुला काय झालं आई? मी ठरवलंय. काय? आईला वाटलं सेवा करेल कायमस्वरूपी, असं वाटलं. ते म्हणता आई लग्न करेन तर मीराबाईशी करणार. कोण म्हणतंय? भंगिनीचं पोर. आईनं फाटक्या पदराचा गोळा केला आणि त्याच्या तोंडात घातला कपड्याचा. बाळा, हे शब्द जर बाहेर कुणी ऐकले ना तर तुझे एवढे तुकडे करतील की माझं लेकरू मला पाहायला मिळणार नाही. आपण कोण आहोत याचं भान आपण ठेवावं. पण आई तुम्हाला काहीही म्हण, आज माझ्या मनबुद्धीवर मीराबाई शिवाय दुसरं काहीच नाही. तुम्हाला किती समजावून सांगितलं तरी मला पटत नाही. आज रडायला लागली माय. एकुलतं एक पोर वेडावलं. काम केल्याशिवाय पोटाला मिळणार नाही. गेली काम करण्यासाठी. पण बाईची शांत स्थिती पाहून मीराबाईंनी विचारलं, आजी, आई, मावशी, काय झालं तुला? का उदास आहे? मीराबाई, तुम्ही संत आहात म्हणून एकही गोष्ट तुमच्यापासून न लपवता तुम्हाला सांगते. काय? माझ्या मुलानं तुम्हाला पाहिलं आणि तुमचंच वेड त्याला लागलंय. एकच म्हणतंय लग्न करेन तर मीराबाईशी. वाईट वाटू देऊ नका, पण माझ्या मुलाला तसं झालंय. मीराबाई म्हटल्या, काळजी करू नको आई, तुझ्या मुलाला माझ्याकडे पाठवून दे. मारून टाकाल का? अजिबात नाही. संत कधी माणसाला मारत नाहीत. संत माणसातली विकृती मारतात. वाल्या कोळ्याच्या जीवनामध्ये नारदजी आले. वाल्या नाही मारला, वाल्यातली विकृती संपवली. साधू ही अशी मोठी मिळालेली देणगी आहे ना, ते माणूस मारत नाहीत, माणसातली जी चुकीची विचारसरणी आहे ना ती संपवून टाकतात. कन्हैयाला पाठवून द्या तुमच्या. त्याच्या डोक्यामध्ये शिरलेलं भूत मी बाजूला काढून टाकते. गेली माय घरी. कन्हैया, तुला मीराबाईने बोलावलं. किती आनंद झाला त्याला. पाण्यानं काय आत्तरानंच आंघोळ करायला लागलं. ते आत्तरानं आंघोळ करतंय, कपडे अंगावर चढवतंय, निघालं, पोरीसारखं लाजायला लागलं. समोर मीराबाई ते खाली पायानं माती उकरते. मीराबाई म्हणतात, माझ्याशी लग्न करायचं आणि माझ्यापेक्षा जास्त लाजायला लागला तू. माझ्याशी बोल. मीराबाई, तुमच्याशी बोलण्याचं धाडस होत नाही. लग्न करायचं माझ्यासोबत? म्हणे हो. एक अट आहे माझी. मीराबाई, हजारो अटी सांगा, पूर्ण करेल, पण तुम्हीच पाहिजेत. ठीक आहे. ही प्रतिमा घे माझ्या कृष्ण कन्हैयाची. वटवृक्षाखाली जाऊन बस, पिंपळाच्या झाडाखाली. 6 महिने ध्यान लाव आणि मग 6 महिन्यानंतर
मी तुझ्या समोर वरमाला घेऊन येईल, मी स्वतः तुला माळ घालन. मीराबाई 6 महिने काय सांगता, 6 वर्ष बसायला तयार आहे मी. पण मीराबाई म्हणतात 6च महिने उपासना कर, फक्त तोंडानं कृष्ण उच्चार करायचा, नेत्रानं तू एकाग्र झाला पाहिजे, तुझं सगळं मन बुद्धी चित्त एकाग्र झालं पाहिजे. आणि एक गोष्ट आहे का, विज्ञान सांगते 3 महिने 10 दिवस जर एखादी गोष्ट आपण सातत्यानं केली तर त्या गोष्टीची सवय लागून जाते माणसाला. परत त्यानं एवढं ध्यान लावलं, पहिल्या आठवड्यात त्याला आनंद निर्माण झाला, नंतर त्याचा भाव असा चढत गेला, अशी अवस्था त्याची झाली. आता त्याला भगवान परमात्माच्या प्रतिमे पलीकडे दुसरं काही जग त्याच्यासाठी शिल्लक राहिलं नाही. 6 महिन्यानं मीराबाई आल्या, त्याच्या डोक्यावर हात ठेवला, नजर निघाली प्रतिमेवरची, मीराबाईवरती पडली. त्यावेळेला त्याला मीराबाईमध्ये मीरा नाही, भगवान श्रीकृष्ण परमात्माचं दर्शन झालं. त्याची वासना संपली. लग्नाचा प्रस्ताव घेऊन आला होता, पण गुरु करण्यासाठी तयार झाला. काय परिणाम काय झाला? वासनेचे बीज जळले, वासनेचे बीज शरण आला. भगवान या रूपात आलात, आता मला अनुग्रह द्या. प्रभुजी नाव किनारे लगा, नदिया गहरी नाव पुराणी, डूबत जहाज तना, प्रभुजी आता मला पहिलं तीरावर घेऊन जा. वासना संपली, मग राम नामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. या स्थितीमध्ये राहाल तर कंठी प्रेम दाटे, नयने नीर लोटे, हृदयी प्रगटे रामरूप. महाराज म्हणतात तुका म्हणे साधन सुलभ घोमटे, परी उपतिष्ठे पूर्व पुण्ये विठोबा रखुमाई. बऱ्याच वेळेला आपल्याकडे येतेही, काही गोष्टी तुमच्यासमोर मांडतेही. इथून आपण देहू ते पंढरपूर पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होताना या गावाची बऱ्याच वेळेला आठवण येते, बरीच लोक भेटतातही. आणि आपल्याकडे जे मुलींची वारकर शिक्षण संस्था आहे, त्या संस्थेसाठी आपल्या गावातली मंडळी नेहमीच मदतीसाठी आमच्या सोबत असतात. आजही असं वाटत असेल ताई, जे आपल्याकडे काका आपली एका मुलीपासून संस्था चालू केली होती आपण, आता आपल्याकडे 250 मुली कीर्तनाचा अभ्यास करतात. दरवर्षी आकडा वाढत चाललाय. आणि किती छान, हे किती गोड वाजवतायत ही लेकरं, किती छान गात आहेत. खरं तर यांचं वय पाहता, आणि यूट्यूबला जी लोक फॉलो करतात ना, ते एवढे छोटे छोटे टिल्लू पिल्लूच खूप गातात त्याच्यामध्ये. तर बऱ्याच खूप मुली खूप छान तयार झाल्या, खूप गायन करतात, वादन कीर्तन कथा 18 पुराणांच्या कथा करतात. तर त्या संस्थेला जीव तोडून आम्ही त्याला डेव्हलप करण्याचं काम करत आहोत, किंवा मुली कशा घडल्या पाहिजेत त्याच्यासाठी आमचा खूप आटोकाट प्रयत्न चालू आहे. तर त्या संस्थेसाठी त्या आमच्या प्रयत्नांची पराकाष्ठा चालली ना मुली घडवण्यामध्ये, तर त्याच्यामध्ये तुम्हालाही असं वाटत असेल या प्रवाहात आम्हालाही थोडीफार मदत ताई तुम्हाला करायची. कारण आपण आपल्यासाठी खूप जगतो, पण जिथे खूप चांगलं काम चालू आहे ना, त्या कामात आपण फुल नाही फुलाची पाकळी या रूपाने नेहमीच सोबत असलं पाहिजे. आणि सर्वसामान्याची गोरगरिबाची लेकर शिकतात. ही लेकर का अशी खूप श्रीमंत घरातले नाहीत, सामान्य परिवारातले लेकर आहेत, शेतकऱ्यांचे ऊसतोड कामगारांचे.
आणि माझ्याकडे प्रत्येक जाती धर्माची मुलगी आहे अभ्यासासाठी. महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातली, आंध्र, कर्नाटक, जिथे मराठी भाषा चालते तिथूनही मुली आहेत आपल्याकडे. एकतर मी ते नाही का, काय म्हणतात त्याला, ते पोलिसाचा ड्रेस घालतात आणि ते घरी घरी फिरत नाहीत का, हां, तशा त्यांची मुलगी कीर्तनकार बनवली आहे मी. एक आदिवासी समाजाची मुलगी, मी भागवत कथाकार, म्हणजे मी नाही, ते घेतलं माऊलींनी करून. आदिवासी समाजाची मुलगी भागवत करते. अशा म्हणजे एकदम जे खूप पछाडलेले आहेत ना, त्यांना सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने, खूप सन्मानानं या क्षेत्रामध्ये पुढे घेऊन जाण्याचं काम करतोय आपण. आणि त्यांना शिकवत असताना